सुस्वागतम शेतकरी मित्रांनो. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालय रेठरे बुद्रुक येथील सर्व कृषी दूत आपल्या सर्व शेतकरी मित्रांचे सहर्ष स्वागत करीत आहेत. ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम सन 2024-25 गाव साळशिरंबे येथे आयोजित केलेला आहे. विलेज अटॅचमेंट अँड ओरिएंटेशन स्टुडंट रेडी प्रोग्राम 2024-25 रूरल अँड एंटरप्रेन्योरशिप अवेअरनेस डेव्हलपमेंट योजना. Introduction of READY program. The Student READY program is a new initiative of ICAR. Aims to provide rural entrepreneurship awareness. SRP was launched by Honorable Prime Minister on 25 July 2015. त्याचं मेन एम म्हणजेच ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम. यामध्ये एक्सपेरिमेंटल लर्निंग, रावे, इंडस्ट्रियल अटॅचमेंट, प्रोजेक्ट एक्सेट्रा. कंटेंट्स. जनरल ओरिएंटेशन प्रोग्राम. हा प्रोग्राम आपल्या महाविद्यालयाच्या अंतर्गत होतो. यामध्ये आपण कोणते वर्क किती वेळ करायचं याची माहिती दिली जाते. युनिट अटॅचमेंट इन युनिव्हर्सिटी अँड केव्हीके. केव्हीके मीन्स कृषी विज्ञान केंद्र. त्या केंद्रात जाऊन आपण कोणती माहिती घेतली, कोणतं वर्क केलं याबद्दल माहिती दिली जाते. विलेज अटॅचमेंट प्रोग्राम म्हणजे जे आपल्याला अलॉटमेंट झालेलं गाव आहे त्या गावामध्ये आपण कोणतं काम केलंय, कोणती माहिती घेतली, कोणत्या योजना आहेत याची सगळी माहिती ही विलेज अटॅचमेंट प्रोग्राममध्ये येते. प्लांट क्लिनिक म्हणजेच डिसीज, पेस्ट, इन्सेक्ट यांची माहिती पूर्णपणे आपल्याला प्लांट क्लिनिकमध्ये मिळते. ॲग्रो इंडस्ट्रियल अटॅचमेंट म्हणजेच आपल्या वेगवेगळ्या इंडस्ट्रीला भेट देऊन तिथे माहिती घेणे, त्यांचं आपण कोणतं वर्क केलं आहे याबद्दलची सगळी माहिती देणे. आणि लास्ट प्रोजेक्ट रिपोर्ट प्रिपरेशन अँड प्रेझेंटेशन म्हणजे आपले जे रावी प्रोग्रामचा जो पूर्ण प्रोजेक्ट आहे तो प्रिपेअर करायचा आणि प्रेझेंट करायचा. ओरिएंटेशन म्हणजेच वी आर टोल्ड अबाउट प्रोग्राम ऑब्जेक्ट, नीड ऑफ प्रोग्राम, इम्पॉर्टन्स, ॲनिमल प्रोडक्शन अँड डेअरी, सॉइल सायन्स, प्लांट सायन्स अँड स्किल ओरिएंटेशन. तर ग्रामीण भागात जाऊन कृषीच्या विषयी जागरूकता केली पाहिजे आणि नवीन नवीन एक्सपिरियन्स म्हणजे अनुभव घेतले पाहिजे. म्हणजे असं म्हणतात की पाण्यात पडल्यानंतर माणसाला पोहायला येतं, तसंच आमचं पण काहीतरी आहे. कारण आम्ही नुसतं शिकतो, थेरॉटिकल आपण ऐकलं आणि ते स्वतः एक्सपिरियन्स करणं. म्हणजे आता आम्ही नुसतं असं म्हणतो की शिकतो, स्प्रेइंग बाबा असं करायचं असतं, स्प्रेयर घ्यायचा असतो, हातपंप आणि हाताच्या साईने फवारायचं असतं. पण ज्यावेळेस आपण ती स्वतः शेतकरी टाकी उचलतो त्यावेळेस कळतं की आपल्याला किती म्हणजे वजन येते, त्याने की टाकी सांभाळता येते का, बॅलन्स होतोय का. म्हणजे हा एक्सपिरियन्स म्हणजे फक्त काय थेरॉटिकली शिकतो आणि ज्यावेळेस आपण प्रॅक्टिकली करतो ह्यात खूप फरक असतो. मग तेवढ्यासाठी एक्सपिरियन्स घेण्यासाठी हा रावी प्रोग्राम आपण आयोजित केला. त्यांच्यापुढे मान्य म्हणतो की प्रगतशील शेतकरी ते प्रगती करतच राहतात, पण अकुशल शेतकरी त्यांना आपण आपल्या मार्गदर्शनाखाली कसं प्रगती करत जाते, कसं उत्पादन वाढवता येईल त्यांना मार्गदर्शन करून आपण त्यांना उत्पन्न वाढवण्यासाठी मदत करायचं आहे.